एक 100-200 मिनिमम वर्षांमध्ये असा एखादा कलाकार येतो, तर तसे ते उस्ताद झाकीर हुसेन. त्यांना वेगळं दिसतंय काहीतरी, जे आपल्याला अद्वितीय वाटतंय, असं वाटतंय साक्षात देवच वाजवतोय. ते त्यांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षा पण स्टुपिड होऊ शकलं असतं. उस्ताद झाकीर हुसेन म्हणजे तबला बिफोर हिम आणि आफ्टर हिम आहे. क्या बात आहे. वा वा. धा दिन दाखडता तिकडे दिन दाखडते तागे ते टकते कधी कधी धिन्ना दिन दिना धिन्ना दिन दिना धिन्ना दिन दिना ना धिन दिना असे. आणि ऑन द स्पॉट मला तर वाटतं ते प्रलयानंतर पण काहीतरी अवशेष मिळतील, मोहनजोदडो हडप्पा टाईप, आणि त्यांना पण कळेल की एक उस्ताद झाकीर हुसेन होता. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतिने तेजाची आरती ह्याच्या या मुलाखत मालिकेत तुमच्या सर्वांचं मनपूर्वक परत एकदा स्वागत. आपण सीझन 2च्या सुरुवातीला मयुरेश पै यांचा इंटरव्ह्यू जो घेतला होता आणि जो आपण भारतरत्न गानं सरस्वती आई लता मंगेशकर यांच्या जीवनावर आपण चर्चा केली होती. त्यावेळेला जसं आमची भावनिक अवस्था होती मंडळी, काहीशी तशीच भावनिक अवस्था आता ह्या इंटरव्ह्यूच्या वेळेला आहे. कारण हा इंटरव्ह्यू सुद्धा त्याच तोलामोलाच्या आणि तितक्याच दिग्गज कलाकाराच्या आठवणींना जागृत करण्यासाठी केलेला आहे. आणि त्या व्यक्तीच्या आठवणी जागृत करायला आपल्याकडे परत आलेले आहेत सीझन 2 मध्ये आपल्या सगळ्यांचे अतिशय लाडके तबलावादक पंडित पद्मश्री विजय घाटे. विजय दादा, तुझं मनपूर्वक परत एकदा स्वागत. आणि आज आपण उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर हा आपण एपिसोड करायचं ठरवलेला आहे. आणि विजयदादांनी स्वतःहून सांगितलं आम्हाला की मला उस्तादजींबद्दल बोलायचं आहे आणि त्याच्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू करतोय. विजू दादा, ज्या लोकांना माहिती नाहीये, म्हणजे आपण एक मध्यंतरी अशी चर्चा केली होती की आपण ज्याप्रमाणे आत्ताच ज्यांना पद्मश्री मिळाले, पंडिता अश्विनीताई ह्या जशा माणिकताईंकडे शिकल्या, परंतु किशोरीताईंच्या गाण्याचा संपूर्ण पगडा आणि तसंच प्रेझेंटेशन त्यांचं असतं. तुझं पण मला वाटतं थोडंसं असंच आहे. आणि झाकीरबाईंची त्यामुळे तुझं झालेले इन्स्पिरेशन आणि इंट्रोडक्शन ह्याच्याबद्दल ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांग, अशी मी तुला विनंती करेन. हो, म्हणजे ॲक्च्युली आधी मी ते मेन्शन करतो की आपण ज्या वेळेला हा विषय म्हटला की आपण याविषयी आपण बोलू, चर्चा करू उस्ताद झाकीर हुसेन साहेबांबद्दल, त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. अगदी अगदी. आणि आपल्याला त्यावेळेला असं काही वाटलं नव्हतं की अशा या परिस्थितीत आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायची वेळ येईल. तर एक तर ते, आणि दुसरं म्हणजे आपल्याला म्हणजे एक 100-200 मिनिमम वर्षांमध्ये असा एखादा कलाकार येतो, तर तसे ते उस्ताद झाकीर हुसेन. त्यांच्याबद्दल बोलणं पण सोपं नाही आहे. ते एक दडपण, या दोन कारणांनी आजची थोडीशी मनस्थिती आपली थोडीशी वेगळी आहे. पण मी तू जे मुद्दा म्हटला तिकडे येतो. पण मला आठवतंय मी 10 वर्षाचा असताना बॉटल ग्रीन कलरचा, बहुतेक थोडा असाच, मला एकदम आता हे अचानक योगायोग दिसला, बॉटल ग्रीन कलरचा कुर्ता, पण चायना सिल्कचा. आणि मी जबलपूरचा आहे, माझा जन्म जबलपूरचा आहे. आणि ते असे येत आहेत. त्यावेळेला पण गर्दी असायची. म्हणजे आता मी 10 वर्षाचा असताना 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझं वय कळलं तर ते जाऊ दे. पण त्यावेळेला पण गर्दी आणि त्यांचा तो ऑरा आणि त्यांचं ते येणं, शहीद स्मारक नावाचं ऑडिटोरियम, आणि त्यांचं ते येणं, आणि ते मी आयुष्यात विसरू शकत नाही ती मूर्ती कधीही. तर ते 3 दिवस तिथे होते. पहिल्या दिवशी त्यांनी पंडित ब्रिजभूषण काबरा, दुसऱ्या दिवशी इंद्रनील भट्टाचार्य आणि पंडित वी.जी. जोग या लोकांबरोबर तो जो मी पहिला तबला ऐकला पहिल्या दिवशी, तो जो नाद, तो दाया बाया, जो म्हणजे कधी असं इमॅजिन नव्हतं केलं. मी 3 वर्षाचा असल्यापासून तबला वाजवायला सुरुवात केली. आणि म्हणजे मी शिकत पण होतो तिथे भातखंडे संगीत महाविद्यालयात पंडित किरण देशपांडे यांच्याकडे. म्हणजे ते कोर्स असतात ना तसे, ते विशारद वगैरे पर्यंत. पण कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की तबल्यातनं असा
नाद असा आवाज येऊ शकतो. तर त्यांनी मला ऍक्च्युली झपाटलं. ते 3 दिवस म्हणजे मला परवाच मी माझ्या आईशी बोलत होतो. आई सांगत होती की अरे 3 दिवसानंतर ते जबलपूरवरनं गेले तर मी सारखा रडत होतो की झाकीर हुसेन जबलपूरवरनं गेले आता. तर म्हणजे मला ते एकदम असं पूर्ण खरंच झपाटलं ज्याला म्हणतात. मला कशातच मन लागत नव्हतं. आणि मग माझे वडील म्हटले की ठीक आहे, आपण तुला तबला वाजवायचा असेल तर तबला वाजव. मला स्कॉलरशिप मिळाली फॉर्च्युनेटली, दिल्लीची टॅलेंट रिसर्च स्कॉलरशिप. तर ती स्कॉलरशिप घेऊन मी मुंबईला आलो. आणि मुंबईला आलो आणि मला पंडित अजय पोहनकर त्यांच्या आई सुशीलाताई त्या मला गुरुजींकडे, माझे तालयोगी पंडित सुरेश तळवलकरजींकडे त्या घेऊन गेल्या. पण ती थोडी कसं असायचं रादर म्हणू आपण, किंवा होतं की प्रत्येक घरातली घराण्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये, म्हणजे मी आता गाण्या बजावण्याचं म्हणतो, एक वेगळी शिस्त असते, आपली एक शिस्त असते. तर त्या शिस्तीतनं मी तालीम माझी सुरू झाली. आणि मग हळूहळू इतकी ती आमच्या गुरुजींची तालीम म्हणजे इतकी ऑथेंटिक आणि सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त संगीत, आजही त्यांच्याकडे तेच चालतं. आणि ती जी तालीम, बुजुर्गांबद्दल ऐकणं, बुजुर्गांबद्दल त्यांचे किस्से, त्यांच्या ॲक्च्युली गोष्टी, कायदे रेले, गुरुजींकडनं गुरुजींनी शिकलेल्या गोष्टी वगैरे वगैरे वगैरे, असं 24 तास ही तालीम आणि हे चाललेलं होतं. त्याच्यामध्ये हे होतेच माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये. तर मध्ये मध्ये त्यांना ऐकायला जाणं, मग मुंबई असल्यामुळे हे सगळं, तर तो पगडा परत माझ्यावरती अजून हावी होत होता. पण मला इथे मुद्दा हा जो सांगायचा आहे, तू जो मला विचारला, कसं होतं की गुरुजींची तालीम इतकी म्हणजे महत्त्वाची ठरली माझ्या आयुष्यात. नाहीतर मी तो झपाटल्यापणामध्ये फक्त केस वाढले असते माझे, जे वाढलेच. तो त्याला आपण काही करू शकत नाही. ते एक वय असतं, आपल्याला आरशात आपला हिरो दिसायला लागतो आपल्याला, की मी जरा कमल हसन सारखा दिसतोय, असं आपोआपच व्हायला लागतं. तर तसंच आपण थोडंसं त्या आपोआप नकळत आपण फॉलो करतो काही गोष्टी, त्यापैकी हा केसांचा प्रकार. तर माझं तेच झालं असतं फक्त जर गुरुजींची तालीम, जी ज्या तऱ्हेची तालीम गुरुजींनी मला दिली आहे ती नसती, तर माझं तेच झालं असतं. मला तालमीमुळे झालं काय ना, की त्यांचं म्युझिक काय, ते विचार कसं करतात, त्यांची या बाबतीत तालीम कशी झाली असेल, म्हणजे एखाद्या विषयातली त्यांचा गणिताबद्दल विचार कसा, त्यांची स्पॉन्टेनिटी कशी, त्यांचं प्रेझेंटेशन कसं, हे मला ह्याचा टेक्निकली अभ्यास करता आला, तो गुरुजींच्या तालीमीमुळे झाला. तर हे जे तू म्हणतोयस की त्याचा संबंध खूप असतो अगदी आहे. आणि म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की जसं आपण चित्रपटाचं तिकीट काढून चित्रपट बघायला जातो आणि चित्रपट बघून एक इन्स्पायर होऊन आपण घरी येतो, परंतु त्या चित्रपटाच्या मागे किती गोष्टी घडत असतात, ह्या गोष्टीचा हा जे विचार आहे हा गुरुजींच्या तालमीमुळे 100%. आणि त्याच्यामुळे नक्की ह्यांचा फक्त काय म्हणतो ते छानछौकी नसून त्याच्या मागे अत्यंत किती घट्ट विचार आहेत आणि घट्ट बांधणी हे लक्षात. आणि त्याच्या मागेची मेहनत दिसते आपल्याला. ते उस्ताद झाकीर हुसेन, त्यांच्या तो जो ग्लॅमरस त्यांचं ऑरा, त्यांच्या मागे असलेली फॅन फॉलोइंग, त्याच्या मागे त्यांनी जे केलेलं आहे, जो पर्वत उचलून एका ठिकाणी उचलून दुसरीकडे ठेवलेला आहे, त्याची आपल्याला कल्पना नसते. ती मला कल्पना घेता आली. काय बात आहे. हा दगड किती जड आहे, किती जड आहे, दिसला सुंदर तरी असं. राजू दादा, झाकीर हुसेन साहेबांनी तर संगीताचे लिटरली कुठचेही प्रकार किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांचे बुजुर्ग, त्यांचे समवयस्क, त्यांच्यापेक्षा ज्युनियर सुद्धा असंख्य लोकांबरोबर तबला वाजवला. तर झाकीर हुसेन आणि संगतकार ह्याचं कसं त्यांचं स्वतःची एक बांधणी किंवा त्यांची एक बैठक होती? नाही, मी जे माझ्या गुरुजींकडनं तालीम झाली आणि जे मी त्यांचा अभ्यास करू शकलो आणि त्यांच्यावर भक्ती आणि प्रेम करू शकलो, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की संगतकाराची एक वृत्ती असते. ती वृत्ती जर नसेल ना, तर तुम्ही चांगले तबला प्लेयर होऊ शकता पण चांगले संगतकार नाही होऊ शकत. तर त्यांनीच सांगितलेल्या किस्स्यांमध्ये एक किस्सा
की त्यांनी पहिल्यांदा ते 16-17 वर्षाचे होते, पंडित रविशंकरांबरोबर वाजवत होते, अत्यंत तयार, म्हणजे स्वतः उस्ताद भयंकर तयार, आणि ते स्वतःवरतीच खुश व्हायचे की किती टाळ्या मिळाले आणि हे. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी चेन्नई का कुठेतरी, तर त्यांनी विचारलं पंडितजींना की काय कसं, म्हणजे लहान मुलगा त्याला आणि इतक्या मोठ्या माणसाबरोबर, आणि त्याचा सक्सेस त्यांना तो अनुभवलेला. तर ते जास्त आधी काही बोलले नाही, पण मग नंतर त्यांनी त्यांना सांगितलं की काय आहे ना, की तू जेव्हा ज्याच्याबरोबर वाजवतोयस ना त्याच्याकडे आधी तोंड करून बस, त्याच्याशिवाय तू त्या म्युझिकशी कनेक्ट होऊ शकत नाही. तू जर असा सरळ बसला आणि जसं कलाकार बसलाय तर तू तुझं वाजवशील उत्तम, पण तू त्या म्युझिकशी कधीच कनेक्ट होणार नाही. तर हे त्यांनी 16व्या वर्षी त्यांचा हा विचार होता. तर त्यांच्या अकंपनिमेंट बद्दलचा तू विचार कर. आणि त्याच्यामुळे काय झालं ना, पूर्वी कसं होतं, ऍक्च्युली मी ओपनली सांगितलं ना तर उस्ताद झाकीर हुसेन म्हणजे तबला बिफोर हिम आणि आफ्टर हिम आहे. क्या बात आहे, वा वा, खरं हे निश्चित म्हणजे कोणी मान्य करो किंवा न करो. तबला एसी आणि जसं एडी आणि बीसी तसंच आहे ते, बिफोर अँड आफ्टर. तर बिफोर काय होतं की तबला सोलो म्हणून प्रसिद्ध होते जे उस्ताद होते, उस्ताद थिरख्वा खां साहेब, उस्ताद अमीर हुसेन खां साहेब, उस्ताद हबीबुद्दीन खां साहेब. त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये उस्ताद अल्लाह रखा खां साहेब, त्याच्यानंतर पंडित शांताप्रसादजी, पंडित केशन महाराजजी, हे लोक सगळे त्यांच्या नंतरची पिढी. पण ही जी दुसरी पिढी होती, किशन महाराजजी आणि अल्लाह रखा खां साहेब, इकडे थोडा साथ सुरू झाली होती, पण त्यांचा जो मिजाज होता तो सोलोचाच होता. वा. ते जेव्हा उस्ताद झाकीर हुसेन हे आले साथीमध्ये, तर त्यांनी तो विचारच बदलून टाकला की हा माझा प्रोग्रामच नाही, हा त्याचा प्रोग्राम आहे आणि मी त्याच्याबरोबर आहे, आणि त्याचं म्युझिक जास्तीत जास्त खुलून कसं तुमच्या समोर येईल हे माझं काम आहे. मी विसरून गेलं पाहिजे की माझं किती स्पीडमध्ये किती गोष्टी वाजतात, किंवा माझी स्पेशालिटी काय आहे, किंवा मला कुठली गोष्ट माझी लोकांना, कलाकारांना कळत असतं हळूहळू की ह्या गोष्टीवर लोक आपल्याला टाळ्या मिळतात, त्या आपल्याला आपण आवडतो लोकांना कशामुळे. तर ते सगळं विसरून जायचं, आणि जे म्युझिक आहे मग ते इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असू दे, काय म्हणतात त्याला, गाणं असू दे, व्होकल असू दे, जॅझ असू दे, कुठलंही म्युझिक, पण तुम्ही त्याच्यात पूर्ण एकदम मर्ज व्हायला पाहिजे, दुधात साखर मिसळली तशी. तर ही स्पेशालिटी आणि हे कॉन्ट्रीब्युशन आहे उस्ताद झाकीर हुसेनचं, हे यांनी आज आमच्या नंतरच्या पिढीपर्यंत पण पोहोचवलंय. पोचलं किती मला माहिती नाही, कारण किती प्रत्येक कलाकाराचा प्रवास आहे ना तो. अगदी उस्ताद झाकीर हुसेननी जरी सांगितलं की तुम्ही असं करा, असं करायला पाहिजे, किंवा आपल्या अभ्यासाने आपल्याला कळलं की हे असं करायला पाहिजे, पण तो प्रवास तर त्याला स्वतःला करायचा आहे ना. ती वृत्ती त्याच्यामध्ये स्वतःला ती आली नाही तर ते होणं शक्य नाही आहे. बरोबर. पण या प्रवासाच्या आधी ही दिशा दिसणं किती गरजेचं, खूपच. कारण ही मान्य करायला पाहिजे. ही मान्य जर झाली नाही ना तर हे साथीच्या बाबतीत त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी वृत्ती पोचवली संगतकाराची. पण विजूदादा, मी तुला असं विचारतो की आता 16व्या वर्षीपासून त्यांनी पंडित रविशंकरांपासून साथ करायला सुरुवात केली, ते अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत त्यांचा कार्यक्रम चालूच होते. अगदी. मग जसं एखाद्या कलाकाराच्या, तुझ्या पहिल्या इंटरव्ह्यूत आपण असं म्हटलं होतं की दर 10 वर्षांनी आपला एक गोल बदलत जातो. झाकीर साहेबांच्या तबल्याच्या मध्ये ह्या टप्प्यामध्ये तुला किती चेंजेस दिसतात? किंवा चेंजेस म्हणजे मी एखादा किस्सा सांगू शकतो त्यांच्याबरोबर. मी एकदा त्यांच्याबरोबर दुपारी असं जेवत होतो आणि त्या टोनी भाभी होत्या, आम्ही तिघं. तर मला त्यावेळेला नवीन व्हॉट्सअप सुरू झालं होतं. तर मला व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला आणि अप्रतिम त्यांचा एक पीस, धीर म्हणजे, आणि असं तुम्हाला माहिती आहे त्यांची ती जादू त्याच्यात दिसत होती. आणि मी बाजूला तर मी त्यांना म्हटलं की त्यांना उस्ताद म्हणलेलं आवडायचं नाही, ते म्हणायचे भाई बोलो मेरे को उस्ताद मत बोललो. तर ते त्यांना मी म्हटलं की तुम्हाला हे कसं वाटतं हे बघून, आम्ही तर वेडे होतो. तर त्यांनी 1 मिनिट बघितलं, माझ्या डोळ्यात बघितलं आणि मला म्हटले की मुझे ऐसा लगता है की इससे और स्टुपिड नहीं हो सकता. म्हणजे तोच तो प्रवास. खरंय. त्यांना वेगळं दिसतंय काहीतरी जे आपल्याला अद्वितीय वाटतंय, असं वाटतंय साक्षात देवच वाजवतोय. ते त्यांना असं वाटतंय की ह्याच्यापेक्षा पण स्टुपिड होऊ शकलं असतं.
हा प्रवास प्रत्येक कलाकाराचा आपला प्रवास असतो तो, आणि तो त्याला आपणच ते कुठे बसून बघतायत ते आपल्याला, आपली लायकी कुठे तिथे जायची आपल्याला कळणार कसं? आपल्याला जास्तीत जास्त वाटेल की उगाच हंबलनेस, पण नाही, ते खरं ते दिसत होतं मला. क्या बात आहे. उस्तादजींचं एकदा त्यांच्या इंटरव्ह्यूत त्यांनी द्रविड आणि तेंडुलकरचं उदाहरण दिलं. नाही, त्यांनी त्यांच्या त्या पूर्ण जी त्यांचं म्युझिक आहे ना, त्यांची जी म्युझिकल पर्सनॅलिटी, त्याच्यामध्ये ना मला त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे त्यांचं मी ते ऐकत होतो, तर त्याच्यात त्यांना विचारलं होतं की द्रविड और सचिन तेंडुलकर में क्या फर्क है? तर ते म्हणले की बोथ आर ग्रेट, ऑफकोर्स ग्रेट, पण द्रविड कसा अप्रतिम आहे, म्हणजे चायना वॉल आहे, सगळं आहे, पण पुस्तकानुरूप आहे. सचिन इज फुल ऑफ सरप्राईज. तर मुद्दा हा आहे की ते तसे होते, चांगल्या ऐकणाऱ्यांना, कळणाऱ्यांना, म्हणजे मला खूप कळतं असं नाही, पण मला बऱ्यापैकी जो काही अभ्यास आहे तबल्याचा, प्रत्येक कॉन्सर्ट म्हणजे ते सरप्राईज करायचे म्युझिकली. म्हणजे कुठेतरी असं व्हायचंच की अरे अरे बापरे, कुठून आलंय, हे कसं आलं, ही कसा विचार केला हा. एकदा धिन दिन नाना धिन दिन नाना धिन दिन ना धिन दिन नाना धिन, तर आता ते वाजवत आहेत त्यांचे, आम्ही सगळे जे त्यांना मी म्हणायचो गुळ असला की मुंगळे येणारच. ते मला म्हटले एकदा किती बहुत सारे तबला प्लेयर दिख रहे, म्हटलं आम्ही गुळ रखेंगे तो चींटिया तो आएंगे ना, तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. तर त्यांनी ते पार्ल्याला वाजवत होते, धिन दिन नाना धिन दिन ना धिन दिन नाना धिन दिन ना. तर त्यांना आम्ही ते सगळे मुंगळे बसलो होतो, त्यांनी तीन तीन ना धिन दिन ना धिन्ना धिन दिन ना धिन दिन ना असं एक निघून गेलं. आम्ही सगळे ओरडलो. ते असं निघालं आमच्या ह्याच्यातनं की धिन ना धिन दिना ना धिन दिन. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक चक्करदार धिन्ना धिन दिनाची तिहाई घेऊन संपवला लगेच. क्या बात. म्हणजे दहा दिन असे, आणि ऑन द स्पॉट. आणि मला नेहमी वाटायचं की हे नक्की आधी विचार करून आले, कारण की आपली जी लायकी त्याच्यात असं होऊच शकत नाही की तिथल्या तिथे हे सगळं होतं. अरे त्याच्यात गणित आहे, त्याच्यात प्लेइंग आहे, त्याच्यात अक्षर आहे, असं चेष्टा नाही आहे तिथल्या तिथे तुम्हाला काहीतरी करता येईल. मी कविता केली असे डायरेक्ट म्हटलं, बोलता ही बघा कविता अरे करून आणली होती त्यांनी सगळी. असे अनेक सरप्राइजेस मी उपभोगलेत त्यांच्या वादनामध्ये. क्या बात आहे. राजू दादा, जेव्हा तू त्यांच्या सानिध्यात असायचास तेव्हा तुझी शारीरिक आणि मानसिक अवस्था नाही, म्हणजे नाही नॉर्मल व्हायला, म्हणजे मी असं पूर्ण कुठेतरी मला कोणीच दिसायचं नाही, मला बाकी काहीच दिसायचं नाही, फक्त ते आले तेच दिसतायत. आणि असं मी थोडासा लिफ्टेड असं वरती असायचो, मला काहीच कळायचं नाही की मी काय करतोय, काय चाललं. इतके एक्साइट, माझं पहिलं प्रेम होतं ते आयुष्यातलं. पहिलं आपण हिंदी पिक्चर मध्ये बघतो पहिला प्यार वगैरे, ते पहिलं प्यार होतं. तर त्याच्यामुळे ती जी एक्साइटमेंट, आणि मला असं वेळ लागतो, नंतर मी यायला लागलो. आणि मग ते मजा घ्यायची माझं, त्यांना कळायचं की ही स्थिती, अच्छा आज कुर्ता बहुत अच्छा पहना, आप जाने वाले, म्हणजे मी अजून झालं. तर त्यांना ते पण आनंद घ्यायचे त्या गोष्टीचा. त्यांना कळायचं की नर्वस हो गया. त्यांची स्वतःची एक विशिष्ट शिस्त होती कार्यक्रमाला अप्रोच करण्याची किंवा तबला कॅरी करण्याची, किंवा त्यांचे ते जेस्चर्स होते, आणि ते जेस्चर्स सुद्धा अतिशय बघण्यासारखे, आणि तितकेच त्याच्या पण मध्ये एक तो नम्र भाव आणि परत मी कोण आहे हे माहिती असण्याची ऑथॉरिटी, अशी दोन्ही दिसायचं. तर मला असं एक सांग, तुझा ते तबला उचलून ते नेहमी आपण काल बोलत होतो, तर ते त्यांचं ते असं असायचं ना की ते तबला आणायचे आणि पूर्ण बाव पूर्ण लोकांसमोर, आणि मग ते तबला घेऊन आणि वादनाला सुरुवात करेन. एकदा मी त्या एक्साइटमेंटमध्ये मी तबला घेतला आणि स्टेजवर धावलो की सेवा करायची गुरुची. मला म्हणते इधर आइए, कितने सालों से सुन रहे मेरे को. आणि त्यावेळेला ते खरं थोडे अपसेट झाले, कारण त्यांना ते चालायचंच नाही की अजून कोणीतरी तबला घेऊन जाते स्टेजवर. कितने सालों से सुन रहे. मी काय माझी बोबडी म्हटलं ना बाबा. तर ते म्हटले की कभी किसी को और तबला लेते जाते हुए देखा मेरा, तो मैं लेके जाता हूँ, तो ऐसा नहीं है, बराबर नहीं है. म्हणून मग त्यांनी तो तबला डगा घेतला. मी म्हटलं
देवा चुकलं माफ कर, काय करणार. पण त्याच्या मागे पण किती सुंदर विचार आहे, किती सुंदर विचार आहे. ते म्हणायचे की ते बुजुर्गांचं उदाहरण द्यायचे, पण ते म्हणायचे की आज तबला काय म्हणतोय बघूया. क्या बात आहे, क्या कहणे. की आज तबला काय म्हणतोय, म्हणजे त्याच्यातनं अंतरच संपलेलं आहे ना स्वतःचं आणि त्या वाद्यातलं. तो म्हणतोय आज, बघू आज तो काय म्हणतोय. क्या बात. गायकाचा गळा जसा फिट असतो तसे ते एक्सटेन्शन ऑफ बॉडी होतं त्यांचं. आणि त्यांनी म्हणजे ते खरंच, आणि तो वाजवताना ते कळायचं. ते जसं जसं प्रोग्राम पुढे पुढे जायचं ना, त्यांचा चेहरा डोळे बदलायला लागायचे. कारण डेफिनेटली काही कनेक्शन असतात, ते होतच. ते तर त्याबद्दल कोणाला डाऊटही नाही. म्हणजे किती थकून आले, किती हे आले, तरी असं वाटायचं की थोडेसे आज हे, पण हळूहळू वादन सुरू झालं की ते तर त्याचा संदर्भ होता तो सगळा. काय बात आहे. दादा, साधारणपणे आपण बघतो की कित्येक वर्ष हे चालत आलेले की आपण काहीतरी एखादी तबल्यात गोष्ट वाजवायला सुरुवात केली की एक लंबी चौडी मोठी तिहाई घ्यायची, मग ते ऑडियन्सला पण कळतं. मी तुला काल 1-2 पीसेस ऐकवले, एक्झॅक्टली. त्यांनी कधी तिहाई नाही वाजवली फारशी. म्हणजे त्यांना सुलतान खासेवांनी एकदा मला सांगितलं होतं की हे त्यांनी सांगितलेलं आहे की कुराणमध्ये हकीम लुकमान म्हणून एक हकीम होते, एक कॅरेक्टर आहे. तर ते चालत गेले की ती जडीबुटी त्यांना सांगायची की मी मलेरियासाठी आहे, मग दुसरी सांगायची की मी डोकेदुखीसाठी आहे. म्हणजे अशी पॉवर होती त्यांच्यात की त्यांना ते जडीबुटीच सांगायची की मी. तसं ह्यांच्या समोर तिहाया उभ्या राहायच्या की कुठनंही घ्या मला, मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. आणि आता त्या तिहाया असं असूनही त्यांनी ते इम्पॅक्ट नाही सोडायचे त्यांच्या वादनातला तिहाईसाठी. म्हणजे एक खूप काहीतरी जिथे गेलंय ना ते तिथेच नेऊन तिथे असे जाऊन संपवायचे. ते तिहाईची वाट नाही बघायची की, कारण जनरली तिहाई म्हणजे काय, जे लोकांना की जनरली एक क्लायमॅक्स कुठल्याही तालवाद्यामध्ये एक क्लायमॅक्स ही तिहाई असते. म्हणजे असा रेला समजा मी वाजवतोय, तर याच्यामध्ये तर ही म्हणजे लोकांनाही कळतं की संपलं. तर ते हा जो तिहाईचा प्रकार आहे हा त्यांनी येत नव्हता. मी मगाशी म्हटलं ते जडीबुटीसारखं होतं, त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता, पण त्यांनी तो इम्पॅक्ट कधी सोडला नाही. इतक्या मोठ्या इतक्या लोकांबरोबर झाकीर साहेबांनी वाजवलेलं आहे, त्या प्रत्येकाची विचारधारा, त्यांच्यात ग्रास्पिंगची त्यांची अफाट शक्ती होती. अफाट शक्ती म्हणजे ते असं वाटायचं की हेच दोन्ही करतायत की काय. आणि हे फक्त मी नाही म्हणते, म्हणजे मला पर्सनली पंडित बिरजू महाराजजी म्हटलेले आहेत, मला पर्सनली पंडित शिवकुमार शर्मा म्हटले आहेत, मला पर्सनली मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं की हे एकदम आत्मा होऊन जायचे म्युझिकचा. क्या बात है. मला पंडित बिरजू महाराज तर एकदा म्हटले की एक बात याद रखना, 300-400 साल में ऐसा आर्टिस्ट हो नहीं सकता. आणि हे असे आम्ही बाजूला, मला अक्षरशः या वाक्यात म्हणते. परवा पंडित स्वपन चौधरी त्यांच्याच जनरेशनचे, बरोबर, त्यांनी एकदा एक सोलो होता त्यांचा, आता मी ह्याच्यावर बघत होतो इंटरनेटवर, तर ते म्हणले की ऐसा तबलिया 100 साल निकल जाते असा होता नाही. म्हणजे तू विचार कर की त्यांचे कॉन्टेम्पररीज लोक पण मान्य करतात, त्यांच्यापेक्षा मोठे म्हणजे काय असणार ते व्यक्तिमत्व. जबरदस्त. आणि खूप नुकसान करून गेले. म्हणजे आणि आत्ता ऑगस्टमध्ये असा तबला वाजला, असा तबला ऐकला त्यांचा की कोणी विचारच करू शकत नाही की यांना आतमध्ये त्रास आहे काहीतरी, किंवा हे आजच्या नंतर आपल्याला हे ऐकायला नाही मिळणार, असं शक्यच नव्हतं. असा तबला, बरोबर, म्हणजे फिटनेसचा बाप. परवात का आपण 2 दिवस ह्या विषयावरच आहोत आणि ह्या विषयावरच चर्चा करतोय. तू परवा असं म्हणालास की ते झाकीरबाई आपल्यात नाही आहेत हे समजा झिरपायलाच तुला 2 ते 3 दिवस लागले. मला खूप त्यावेळेला. आणि त्याचं तू खूप छान अनालिसिस केलंस की नेमकं आता हा जे दुःख झालंय हे हँडल कसं करायचं हेच कळत नाहीये मला. कारण की इतकं दुःख कधीच नाही झालं. म्हणजे मला हा अनुभव होता की इतकं दुःख असतं जगात. असं चालायचं, काहीतरी निसर्गाची इच्छा वेगळी असते. झाकीरबाईंचं कॉन्ट्रीब्युशन अदर दॅन म्युझिक
ह्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? अदर दॅन म्युझिक मध्ये त्यांचं म्हणजे असं अगदीच ज्याच्यात म्युझिक नाही तसं म्हटलं, अगदी बेसिक गोष्ट म्हणजे हा म्हणजे तसं की तो केस हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. खूप तबला प्लेयर्स तू बघशील, ड्रमर्स बघशील, त्यांना फॉलो करणारे आपोआप केस वाढतात. सो मच सो की मला इंटरव्ह्यू मध्ये कितीतरी लोकांनी विचारलंय की तबला वाजत नाही का केस वाढवल्याशिवाय. तर ते एक त्यांनी खूप प्रसिद्ध केलं. पण खरंच काय साईक असते म्हणजे इव्हन तू सुद्धा आता केस वाढवतो. एक तर सांगितलं की ते एक वय असतं, त्यावेळेला आपण त्या हिरो सारखे आपल्याला दिसायला पाहिजे. तर दिसायला लागतं म्हटल्यावर त्यांच्या जे काही बेसिक गोष्टी आहेत ते आपोआप हे होतात. तर मला असं वाटतं ते ज्या काळात अमेरिकेत गेले ना त्यावेळेचे ड्रमर्स तू बघशील तर सगळे केसवाले होते. तर म्हणजे ते काय 15, 16, 17 वर्षाचेच असताना गेले होते. तर त्यांना पण तसं असणार, तो ते कोणाला तरी केस ते आरशात बघत असणार आणि त्याच्यामुळे त्यांनी ते केस हा 2025 पर्यंत आला आणि त्यांना सगळेजण ते मुंगळा म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी केस तबल्याची केस त्यांच्यामुळे आली. ड्रम, तो ड्रम जो पूर्वी होता ना, आता थोडे अजून ऍडव्हान्स आले, पण तो जो पूर्वी होता ना तो खाकी रंगाचा होता, असा गोल, आणि त्याच्यात तबला, डग्गा, आणखीन काय असेल ते तुमचे रिंग्स आणि पावडर, हातोडी सगळं ठेवायचं. आणि ती हार्ड केस होती फायबरची. तर हे पण त्यांनी आणलं. काय बात आहे. म्हणजे मी 84 मध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो त्याच्या आधी ना अशी पिशवी बॅगच होती, कापडी बॅग. म्हणजे एक मिलिटरी कलरची यायची, मला आठवतंय. त्याच्यात असे ते चेन पण नाही, असं ते टाकायचे शाळेच्या दप्तराला. करेक्ट, ते लांब बसायचे तसं. आणि तसंच तबला नेण्याची पद्धत होती. पण मग त्यावेळेला पॅकिंग काय आपापली करायची. म्हणजे ते कोणी स्पंज ठेवायचे आतमध्ये, कोणी. आणि त्यावेळेला विमान प्रवास एवढा नव्हता ना, एवढा विमान एअरलाईनच नव्हत्या, तर विमान प्रवास कुठून करशील. आणि तबला प्लेअरला विमानात बसून नेणारा काळ नव्हता तो, कोण नेणार आहे. तर त्याच्यामुळे हे त्यांनी आणलं. त्याच्यानंतर त्यांना कॉर्न होता, तर कॉर्नसाठी ते बँडेड वापरायचे, जॉन्सन अँड जॉन्सनची. तर ते मला पण होतो रियाज केला की. तर पहिल्यांदा त्यांनी मला जेव्हा ऐकलं तर मी असंच बसलो होतो. मला म्हटलं की हाँ कुछ है की ऐसे ही. मी खास कन उडून लागलो, म्हटलं नाही देखील है. तर ते खूप त्यांच्यामुळे यूज झाला. पूर्वी तबला प्लेअर जे आम्ही पावडर लावतो, तोंडाला नाही पण वाजवताना, कारण की ते घाम येतो, त्याच्यासाठी पावडर लावतो. तर पावडर पूर्वी शंख जिऱ्याची म्हणून एक पावडर होती. म्हणजे काय बाबा, काय माहिती नाही मला. गुरुजी म्हणायचे त्या याच्याकडनं शंख जिऱ्याची पावडर घेतली. मी जायचो आणि शंख जिऱ्याची पावडर आणायचो. मी काही विचारलं, पांढरी प्रॉपर. मी कधी विचारलं नाही की याच्यात शंख कुठले आणि जिरे कुठले. त्यांनी सांगितलं, आणलं आणि मी तीच वापरायचो. आम्ही सगळे वापरायचो ती शंख जिऱ्याची पावडर. यांनी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर, तुम्ही आता बघाल प्रत्येक तबला प्लेअरकडे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर दिसेल. आणि हे ह्याच माणसाने आणलंय, हे मी काय वाटेल ते झालं तरी सांगू शकतो. अशा सुद्धा किती गोष्टींचा इन्फ्लुएन्स, एक्झॅक्टली, ज्या म्युझिकचा संबंधच नाही याच्याशी. म्हणजे काय पॉवरफुल पर्सनॅलिटी असेल. एक्झॅक्टली, मी तेच आता विचार करत होतो की काहीच लॉजिकच नाहीये. आणि अजून एक सांगतो तुला त्यांच्याबद्दल. आता आपण पुढे जातोय, तर हे पण अत्यंत कमाल मनुष्य, ह्युमन बिईंग. म्हणजे इतका सक्सेस काय नाही मिळालं त्यांना. म्हणजे आपण काल का परवा बोलत होतो ना, तू म्हटलं गोविंदरावांबद्दल, पटवर्धन, की नितळ शब्द, ती नितळ मनाचा. तसे हे नितळ होते. दोघांच्या एक्सपोजर आणि याच्यात खूप फरक होता, बरोबर, पण हे नितळ मनाचे होते. तर त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही इतके पॉझिटिव्ह, इतके छान, इतके डाऊन टू अर्थ, इतकं असं कसे आहात. तर ते म्हणले की मुझे रिझल्ट अच्छे मिले. जेव्हा तुम्हाला रिझल्ट वेळेवरती आणि चांगले मिळत जातात तर तुम्ही पॉझिटिव्ह होता. नाही तर मग ती निगेटिव्हिटी येत जाते की मी इतकं करतो आणि मला मिळत नाही. तर मला हे पण किती प्रांजळपण आहे बघ याच्यात पण, की मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला, मी पॉझिटिव्ह वागतोय जगाशी.
कमाल मनुष्य होता तो, ह्युमन बिईंग. आणि म्हणजे सुरुवातीला, कारण अशी लोक दिसायची नाही ना, तर त्याच्यामुळे सुरुवातीला खूप लोक म्हणायचे अरे नाटक करताय. अरे पण किती वर्ष नाटक करणार मनुष्य, किती वर्ष नाटक करणं काय सोपं आहे का? उलट ते जास्ती कठीण आहे, एवढी वर्ष भयंकर कठीण आहे. म्हणजे जर त्यांनी म्हणजे उलटा विचार करायचा, जर त्यांनी खरंच नाटक केलं असेल तर ते अजूनच मोठी गोष्ट आहे, कारण असं शक्यच नाही. पण काय मनुष्य होता, प्रत्येकाशी इतकं प्रेम, प्रत्येकाशी इतकं. मी त्यांना उस्ताद म्हणायचो. बोले उस्ताद कौन है, मैं इसको उस्ताद को नहीं जान. स्वतःला त्यांनी कधी उस्ताद मानलं नाही. ते म्हणायचे की जेव्हा नवीन त्यांनी कॉन्सर्ट सुरू केल्या तर पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान साहेब और तबले पे है उस्ताद अल्लाह रखा और उस्ताद जाकिर हुसैन. तो म्हटलं माझ्यात आणि यांच्यात काय फरक? ते म्हटले की यांच्यात काय फरक आहे? तर त्यांनी उस्ताद लावायला स्वतःला मनापासून हे केलं होतं. तर मी एक दिवशी त्यांना विचारलं की अहो, आपल्या संस्कृतीमध्ये, संस्कारांमध्ये मोठ्याचं नाव घेत नाही, म्हणून आपण काका, मामा, दादा भाई का म्हणतो. बरोबर. तर मला म्हटले की कारण त्यांना जाकीर भाई म्हणायचे सगळे. तर मी म्हटलं मग काय करायचं, म्हणजे जी भाई बोलो म्हटले. आणि मग ते शेवटपर्यंत मी त्यांना, तर ते शेवटपर्यंत हा शब्द घाणेरडा म्हणायला लागतोय, पण जी भाई म्हणूनच मेसेजेस आमचे जी, कारण दुसरं काय लिहिलं तर ते उत्तर नाही द्यायचे. अच्छा, जी भाई, तू जी भाईच म्हणायला त्यांनी भाग पाडलं मला. अरे आप मेरे भाई हो, ये उस्ताद क्या है. नाही, मी अगदी छोटासा किस्सा शेअर करीन की माझ्या आयुष्यात 4 किंवा 5 वेळा त्यांच्याबरोबर नाट्यसंगीताचे काही कार्यक्रम वाजवताना ऑर्गन वाजवण्याचा योग आला होता. आणि ते सुद्धा काही वर्षातनं एखादा किंवा 2 वेळा मॅक्झिमम, म्हणजे असंही काही नाही की आपण सारखं भेटतोय. तर पृथ्वी थिएटरमध्ये आनंद भाट्यांचं जेव्हा गाणं, ते दरवर्षी ते कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे, तेव्हा ऑर्गन बघून ते मला असं म्हणले होते की आपकी जो प्लेइंग की स्टाईल है, जिसमें आप लेफ्ट हँड से सपोर्ट करते और राइट हँड से फॉलो करते. मी म्हटलं होती आमच्या गुरुजींची, गोविंदरावांची शैली आहे. त्याला खूप चांगली आहे, बट आप यहाँ इसका इस्तेमाल मत कीजिए, कारण पृथ्वीमध्ये मायक्रोफोन नसतात. तर ते जर तुम्ही केलात सपोर्ट तर आप वोकल सुनाई नाही देगा. आणि त्याच्यात मला हेच रसिकांना पण सांगायला आवडेल की किती तीक्ष्ण बुद्धी आहे बघ, की म्हणजे एक ऑर्गन वादक जो वर्षातनं तुम्हाला एका कार्यक्रमात एकदा भेटतोय, त्याची वादनाची शैली बघून, ती लक्षात ठेवून जेव्हा पुढच्या वेळेला इथे येईल तेव्हा हे तुझं इथे नाही चालणार आहे, हे 3 वर्षानंतर भेटल्यानंतर सांगण्याची किती काय लेवलचा म्युझिकल टॅलेंट असेल. नाही, जबरदस्त. म्हणजे त्यांचं एक तर मेमरी पण त्यांची फोटोग्राफिक मेमरी होती. त्यांना नावं अशी लक्षात राहायची. खरंय. ते अमेरिकेतनं आले की इथे ड्राईव्ह करायला सुरुवात करायची, इकडनं अमेरिकेला की एअरपोर्टवरून तिकडे ड्राईव्ह करायला सुरुवात करायची. फार. आणि या सगळ्या ह्याच्यात ना एक गोष्ट जरूर मेन्शन करायला पाहिजे, आता मला आठवली. त्यांनी 2 चिल्ले केले होते. प्रचंड मेहनत केली आहे त्यांनी. चिल्ला म्हणजे कसा असतो की 40 दिवस कलाकाराचं जे काही माध्यम असेल, गाणारा असेल, तबला असेल, कुठलाही सतार असेल, तर 40 दिवस जे अगदी गरजेचं आहे तेवढं झोपायचं, गरजेचं आहे तेवढं नैसर्गिक गोष्टी फक्त करायच्या, आणि खोली बंद, असे 40 दिवस त्याला एक चिल्ला म्हणायचे. त्यांनी असे 2 चिल्ले केले. बापरे, 2 चिल्ले केले. म्हणजे दुसरं काहीच करायचं नाही, अलाउडच नाही, फक्त तेवढंच. आणि मग त्याच्यामध्ये खूप वेळा काय व्हायचं, म्हणजे आता सायकोलॉजिकली आता विचार केला तर तेच करून त्या कलाकारांना काही काही भ्रम वगैरे पण व्हायचे. यांनीच सांगितलं होतं की त्यांना एक असा दाढीवाला मनुष्य दिसायला लागला. बरं. आणि त्यांनी ते वर्णन केलं तर त्यांचे वडील उस्ताद अल्लाह खान साहेब अब्बाजी म्हटले, अरे वो मियां कादर बख्श दिख रहे थे. त्यांचे गुरुजी अल्लाह खान साहेबांचे गुरुजी. तर असं ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्यांनी तेच सांगतो केवढी मेहनत, म्हणजे हे गंमत नसते आणि नाही.
ते हिमालयाचं किंवा एव्हरेस्टचं आपल्याला फक्त ते सूर्याच्या प्रकाशात दिसणार असं गोल्डन शिखर दिसतं ना, तेवढंच ते आपल्याला त्यांचं इथून दिसतं. आधी 23,000 फूट खालचे दिसत नाहीत आपल्याला. अगदी ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास बाबांमुळे केल्यामुळे राजूदादा हे मी थोडंसं एक्सप्लेन पटकन करीन की त्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि प्लुटो या 2 ग्रहांचा अतिशय शुभयोग होता, जो अतिशय रेअरेस्ट पत्रिकांमध्ये दिसतो. आणि प्लुटो हा ग्रह हा माणसाच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा ग्रह आहे, कारण का त्याला सूर्याभोवतीची एक सायकल पूर्ण करायला 144 वर्ष लागतात. त्यामुळे कुठचाही एक मनुष्य एका हयातीत प्लुटोची एक सायकल बघू शकत नाही, आपण जगत नाही. त्याच्यामुळे तो मानवाच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे, तो तिथे सूर्याकडे पोहोचत नाहीत, म्हणून तो अतिशय थंड आहे ग्रह. आणि तो ग्रह आपल्याला साधारण दिसत पण नाहीये. त्यामुळे ज्यांचे प्लुटो ग्रहाबरोबर हे असे शुभयोग असतात, तर शुक्र हा कला दाखवतो, त्याच्यामुळे ह्यांची ही कला आणि शुभयोगात असल्यामुळे ही मानवाच्या कल्पनेच्या पलीकडच्या लेवलची होती. आणि आपण आता ह्या सगळ्या एक्सप्लेनेशन थोडंसं मिळतंय की वेळोवेळी हे आपल्याला दिसतं की तू जसं म्हणलास की अरे हे ते बसून आले होते, पण नाही, मला असं वाटतं की हा त्यांच्या पत्रिकेतला योग बघून त्यांना सुद्धा कदाचित त्यावेळेला कळत नसेल की मला हे सुचतंय म्हणून असेल, असं होऊ शकतं. आणि सुचल्यानंतर एक काय तो जर्म येणं गरजेचं आहे, तो जर्म आला की मग तो कॅरी फॉरवर्ड त्यांनी केलाच असेल, पण हा तो एवढा मोठा योग आहे. राजूदादा, तुझे गुरुजी आणि झाकीरबाई ह्यांच्यामध्ये काही काळ मध्यंतरी थोडीशी काय अनबन पण झाली? नाही, अनबन बिलकुलच नाही. खूप चांगले संबंध होते अगदी आत्तापर्यंत. पण एक कसं होतं की मनुष्य, मी माझ्या गुरुजींचं आणि त्यांचं नाही सांगते, मी जनरल गोष्ट सांगतोय की उस्ताद झाकीर हुसेन यांनी जो एक विचार आणला तो थोडा वेगळा होता. तर त्या काळातली लोक तबला प्लेयर ते मानायचे नाही, ते म्हणायचे की तबला नाही हे ढोलक आहे वगैरे, असं मी हे ऐकलेलं आहे. म्हणजे नावं नाही घेत मी, पण त्या काळातली खूप तबला प्लेयर म्हणायचे की नाही हा तबला नाही आहे. म्हणजे जे इफ आय एम नॉट रॉंग, किशोरीताईंना पण खूप लोक जेवायला त्यांनी त्यांचं गाणं जेव्हा खूप गायक मानायचे नाही की अरे हे गाणं नाही आहे. कुमारजींना खूप लोकांनी, कारण काय होतं, जो विचार चालत आलेला आहे त्याला सोडून तुम्ही वेगळा विचार मांडताय आणि सक्सेसफुली जर विचार मांडताय तर त्याला विरोध होतोच. पण त्याच्यात परत उस्ताद झाकीर हुसेन काय की त्यांनी या सगळ्यांची मान्यता पण प्राप्त करून घेतली फक्त वादनाने आणि वागण्याने. मला एकदा माझे गुरुजी म्हटले की ते बरसी करायचे अब्बाजींची, उस्तादजी, 3 फेब्रुवारीला सकाळपासून. तर मला एकदा गुरुजी म्हटले की ह्यांना माहिती आहे की अब्बाजीं पण खूप गणिती वाजवणं होतं, तर अब्बाजींना पण मान्यता मिळवायला वेळ लागला. जेव्हा ते इथे आले लाहोर आणि तिकडनं पंजाबमधनं इकडे आले त्यांना पण. तर मला गुरुजी म्हणले की ह्यांना हे माहिती आहे की काय लोकांनी कसं त्यांना क्रिटिसाइज केलं ह्यांना आणि यांच्या वडिलांना, पण यांची कमाल आहे की दरवर्षी ते अशा लोकांना बोलवतात आणि वाजवायला लावतात, त्यांच्या पाया पडतात आणि त्यांची सेवा करतात. ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्हिटी काय असू शकतं? नाही म्हणजे, नाही तर खूप कठीण आहे. नाही, खूप आपण मनुष्य लक्षात ठेवतो की अच्छा त्यावेळेला असं का, आता बघा, आता बघतो माझ्याकडे येऊ दे असं. राजूदादा, त्यांच्या झाकीर उस्ताद साहेबांचा जसा भारतीय संगीतावर एवढा मोठा पगडा आहे बाय ऑल मीन्स, तबलावादक म्हणून, संगीतकार म्हणून, तसा त्यांचा वर्ल्ड म्युझिकवर पण खूप गाढा पगडा आणि इनफॅक्ट अभ्यास त्यांचा खूप होता. कारण त्यांनी माझ्या मते काही असा फरक केला नाही. बरं. कारण त्यांनी म्युझिक सारखं केलं, तेवढ्याच पॅशननी, त्याच कन्व्हेन्शननी त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये फरक कधी नाही केला की शास्त्रीय संगीत वेगळं आणि हे म्युझिक वेगळं, बॉलिवूड म्युझिक वेगळं किंवा सुगम संगीत वेगळं, गझल त्याच यांनी भक्तिभावाने आणि प्रेमाने ते कुठलंही म्युझिक वाजवायचे. आता ते तिथे अमेरिकेत जास्त राहिल्यामुळे तिथेच त्यांचं लग्न झालं, तिथेच ते सेटल होते. ते तिकडनं इकडे 4 महिने यायचे, तर तिथे त्यांना ते एक्सपोजर पण खूप मिळालं. जॅझ याचं खूप एक्सपोजर मिळालं. तर त्यांनी त्याचा नॅचरली त्यांची जी प्रतिभा होती त्याच्यामुळे त्याचा खूप त्यांनी त्याचा वापर केला आपल्या प्रतिभेचा आणि खूप एक्सपोजर मिळवली. आणि मग त्यांनी तो शक्ती बँड सुरू केला आणि मग तो काय कुठे तो अर्ली 70s चा बँड. 50 वर्ष झाली त्याला.
अर्ली 70sचा बँड येतो. तर त्याच्यामुळे त्यांचा रोल मी जे त्यांना बघितलं आणि त्यांना जे मी फील केलंय, त्यांना असं वेगळं काही नव्हतं. त्यांनी एक जरूर होतं त्यांच्यामध्ये की ते सोपी गोष्ट आहे असं ऑडियन्सला वाटायला लावायचे, पण त्याच्यानंतर ते विराट व्हायचे. म्हणजे जसं म्हणतात ना, मला महाराजींनी म्हटलं होतं, मला ते पंडित बिरजू महाराजींनी, कि मैं विजय क्या करता हूँ, बोले मैं छोटा बन के घुसता हूँ और अंदर जाके विराट होता. क्या बात है, क्या बात है. वा. तर तसं हे त्यांचं हे काम की तुम्हाला कोणाला कॉमन मॅन रे ज्याला म्युझिक कळत नाही ना, त्याला असं वाटायचं की अरे हे सोपं आहे. आणि मग त्या सोप्यामधनं जाऊन त्यांना मग ते जेव्हा रूप दाखवायचे आपलं, तर तो इम्पॅक्ट आजपर्यंत त्यांना एकदा ऐकलं आणि त्यांना विसरलं असं एक मनुष्य मला भेटला नाही. काय इम्पॅक्ट आहे. आणि मी लास्ट टाइम म्हटलं होतं तसं की त्या सोचला त्यांच्या सलाम होता. स्पीड मध्ये तर आपण म्हटलं होतं तसं ती विसरली जाते स्पीड. आश्चर्य जेव्हा वाटलं ते विसरता येतं. विचार सोच जेव्हा ती कायम अशी ती घुसते एखादी सोच ना, की म्हणजे आता याच्यामध्येच की हा ऍपल खाली का पडला वरती का नाही गेला, ही सोचच होती ना, ज्याच्यामुळे एवढं सगळं हे झालं. तर ही अशा ह्याला मी सोच म्हणतो. आणि ते ग्रॅव्हिटीच्या बाबतीत होतं आणि आपण आता झाकीरबाईंच्या ग्रॅव्हिटी बद्दलच बोलतोय. उदाहरण पण तसं झालं. वा राजू दादा, खूपच ॲज युजल इन्साइटफुल इन्फॉर्मेशन. आणि मला असं वाटतं की आपण ज्याला अगदी फर्स्ट हँड म्हणू त्याच्याही पेक्षा वेगळं, ज्यांना उस्तादजी माहिती आहे त्यांना सुद्धा कदाचित त्याच्यातनं काही नवीन बोध मिळतील. ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी उस्तादजींबद्दल अजून माहिती करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कलाकारांनी मी म्हटल्याप्रमाणे हा प्रामाणिकपणा मनात ठेवणं, मनात जोपासणं आणि त्या प्रामाणिकपणाला धरूनच आपली कला सादर करणं, हेच मला वाटतं उस्तादजींनी आपल्याला दिलेली शिकवण असेल असं आपण समप करूया. आणखीन मला याच्यात एक असं वाटतं की मी विचार करत होतो, आता हे असे विचार आहे ना, हे ते 15 डिसेंबर पासून यायला लागले, 14-15 डिसेंबर. नाही तर हे असे विचार कधी केले नव्हते पूर्वी. पण मला असं वाटतं की ही पृथ्वी असेल, प्रलय असेल, ते तोपर्यंत तर त्यांचं नाव राहील ह्याच्यात काय. म्हणजे मला तर वाटतं ते प्रलयानंतर पण काहीतरी अवशेष मिळतील, मोहनजोदडो हडप्पा टाईप, आणि त्यांना पण कळेल की एक उस्ताद झाकीर हुसेन होता. क्या बात आहे. वा वा वा. आणि तसंच होईल आणि तसंच होणार आहे, ह्याच्यात बदलच होऊ शकत नाही, होऊच शकत. त्यामुळे मला वाटतं की पृथ्वीच्या नसानसांमध्ये हा मनुष्य त्याच्या वृत्तीने आणि त्याच्या कलेने अजरामर राहिलेला आहे आणि तो असाच अजरामर राहील. राजूदादा, तू इथे आलायस वेळ काढून, इतक्या तुझ्या काय म्हणतो दिल के करीब असलेल्या विषयावर तू इतके छान आज सगळ्यांशी शेअर केलंयस. आणि मंडळी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी विजूदादाच्या खूप जवळ असल्यामुळे मला त्याची मानसिक स्थिती माहिती आहे की त्यांनी कशा प्रकारे स्वतःला ताब्यात ठेवून आजचं हे सगळे अनुभव शेअर केलेले आहेत. त्यामुळे विजूदादा, खरंच रसिकांच्या वतीने, जाई गझलच्या वतीने आणि स्मृतिगंधच्या सगळ्या लोकांच्या वतीने तुझं सगळ्यात प्रिय विषय माझ्या जगातला, आपलं जग असतं, खरंय, सगळ्यात प्रिय विषय माझा उस्ताद झाकीर हुसेन. आणि त्यांच्याबद्दल मला बोलायला मिळालं, खूप बरं वाटलं. आणि खरंच तुझे त्याबद्दल आभार. तर विजूदादा, आमच्या सगळ्या परिवारातर्फे तुला एक छोटीशी गिफ्ट आहे, आता तू स्वीकार करावास असं मला वाटतं. जरूर. आज काय बोलत नाही, पण खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.